नमस्कार मंडळी, काय चाललंय? या तयारी चालू झाली विसर्जनाची? हो, विसर्जनाची तयारी चालू आहे. ओके, तर काय बनवलंय? पुरी आहे ही बघ. ही कुठली पुरी आहे? वरच्या आहे ते थोड्या कडक आहेत आणि खालच्या आहे ते जरा नरम आहे. नरम पुरी आणि कडक पुरी. हा, फुलल्यात त्या अशा. त्यामुळे पुरी आणि खीर. आणि तू काय बनवते? खीर. हा, जरा ड्रायफ्रूट जरा बारीक करते याच्यामध्ये, खलबत्त्यामध्ये. थोड्या वेळामध्ये रेडी होऊ. पटकन दिवस गेले ना, दिवस संपले. 6 दिवस पटकन कुठे गेले समजलंच नाही. आजचा दिवस आला विसर्जनाचा. बाप्पा आता जाणार गावाला. पुढल्या वर्षी लवकर या. आता मी साडीच नेसलेली आहे, म्हणजे मला पटकन फक्त मेकअप करायचंय, कारण की नंतर पूजा वगैरे करायला किती की जास्त वेळ नाही भेटत आपल्याला. आणि बाप्पा जाणार घरी. पटकन दिवस गेले. बसते जरा आता. तर खीर पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग प्रीत आणि दादा उत्तर पूजा करतील आणि मग बाप्पा निघतील खरं विसर्जनाला. आणि ही साडी जी आहे ना, ती माझ्या साखरपुड्याची आहे. मस्त आहे ना? किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. पण मी तिला त्या साडीला मी आठवणीने नेसते. मला आवडते ही साडी. पैठणी आहे, एकदम हिरवा कलर आहे, डार्क. म्हणजे ह्यांच्याकडून आलेली ती साडी आहे ना, म्हणजे आम्हीच घ्यायला गेलो होतो. दिलेली साडी. फक्त ब्लाऊज वेगळा घातला, कारण की तो ब्लाऊज आता होणार नाही 5 वर्षानंतर. फक्त म्हणून हा रेडीमेड वाला ब्लाऊज आहे, पण साडी मात्र माझी तीच आहे. मस्त ना, हिरवा आणि लाल कलर. एक नंबर दिसते ना. तर चेहरा बघ कसं झालंय. आता थोड्या वेळात रेडी होते मी. प्रथमना उक्रतुंड दुसरे एकदंते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते 5वे श्री लंबोदर 6वे नावती 7वे विघ्न राजेंद्र 8वे धूम्रवर्णते 9वे श्री भालचंद्र 10वे श्री विनायक 11वे गणपती 12वे श्री गणन देव 9वे श्री 12 3 संध्या मणिधर यानी कानीच पापानी जन्मांतर कृतांच तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतांच तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतांच तानी तानी विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार करो. अक्षर हातात घे. अक्षर हातात घे. त्याच हातात उजव्या हातात अक्षर घ्यायचं आणि पूर द्यायचं.
तर आता मी रेडी झाले आणि दादा आता विचारायला गेले ना गावामध्ये, हा, म्हणजे बघायला गेले निघणार सर्व गणपती गावातले विसर्जनाला. का आमचं घर एकदम गावामध्ये नाहीये, थोडं बाहेर आहे, त्यामुळे जेव्हा गावातले गणपती निघतील तेव्हा मग आपला गणपती येतो बाहेर असं. नाही तर मग आपण लवकर जाऊन तिकडे पोचू. तर दादा गेलाय, किती वाजता निघतात ते? आता वाजले 5:15 झाले ना, 5:30. हा 5:30 होतील आता. सर्व आता ओळीने येणार आणि एका रांगेमध्ये जाऊन सर्वजण बसणार तळ्यावर विसर्जनाला. हा, तिथे विसर्जनाचा काठ आहे, तिथे बसणार, मग आरती होणार आणि मग विसर्जन होणार. ते मस्त वाटतं, सगळेजण एकत्र असे डोक्यावर गणपती घेऊन येतात है ना. संकल्पी भावा में